IAS पूजा खेडकरला मोठा धक्का। UPSC कडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द। पूजाला भविष्यातील सर्व परीक्षा देण्यास मनाई। पूजा खेडकर पाठोपाठ आणखी एक IAS अधिकारी वादाच्या भोवऱ्यात। 52% दिव्यांग अमोल आवटे बास्केटबॉल कसे खेळतात? RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल। सर्व सहन करून जिद्दीनं उभा राहिलो इथे प्रचाराला याच उरली सुरलेली गुरमी उतरवतो। उद्धव ठाकरेंचं थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान। अनेकांना फडणवीसांच्या नावाची कावीळ। उद्धव ठाकरेंच्या विधानावरून चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। राजू शेट्टींकडून राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत। जरांगे, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती। विधानसभेला सर्व 288 जागा लढण्यावर जरांगे ठाम। आंबेडकरांनी गरीब गरजवंत मराठ्यांच्या बाजूने उभं राहावं। जरांगे यांचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन। आम आदमी पार्टी राज्यातील 288 जागा लढवणार। अशोक येडे यांना बीड विधानसभेची उमेदवारी जाहीर। आपच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश। शिंदे समितीच्या मुदतवाढीबाबत जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार। मुदतवाढ देऊन काम होत नाही, त्यांना काम करायला लावा। जरांगे यांचा सरकारला सल्ला। नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीचा आरोप प्रकरणी जरांगे सुनावणीला कोर्टात राहणार हजर। 2 ऑगस्टला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहणार। नितीन गडकरींचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र। मेडिकल इन्शुरन्स प्लॅनवरील GST काढून टाकण्याची पत्राद्वारे मागणी। मंत्री निर्मला सीतारामन काय निर्णय घेणार याकडे लक्ष। अमित ठाकरे उद्या अकोला दौऱ्यावर। जय मालोकरच्या कुटुंबियांची घेणार भेट। महाराष्ट्राच्या राजकारणात वेषांतर नवीन विषय नाही। वेषांतराच्या मुद्द्यावरून नितेश राणेंचा राऊतांना प्रत्युत्तर। ससून रुग्णालयातील रुग्णाला निर्जन स्थळी सोडल्याप्रकरणी आणखी एक डॉक्टर निलंबित। ससून रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टरचं निलंबन। लखनौ विधान भवनाला पावसाचा फटका। नगर परिषदेच्या कार्यालयातही शिरलं पावसाचं पाणी। पीओपीच्या गणेश मूर्तीवर बंदी कधीपासून? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। 3 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। नाशिकमध्ये स्वराज्य संघटना आक्रमक। संभाजी महाराजांवर केलेल्या टीकेनंतर कार्यकर्ते आता आक्रमक। मुंबईतील ब्रिटिशकालीन सायन पुलाचा शेवटचा दिवस। मध्यरात्रीपासून सायन पूल वाहतुकीसाठी होणार बंद। पूल बंद झाल्यानंतर मुंबईत वाहतूक कोंडीची शक्यता। शेतकऱ्यांना टोमॅटोचे 4 पैसे मिळत असताना सरकार टोमॅटो का विकतं? सरकारनं दिल्लीत टोमॅटो विक्री थांबवावी। खासदार भास्कर भगरेंची सरकारकडे मागणी। रत्नागिरी जिल्ह्यातील 43 धरणं 100% भरली। जुलै महिन्यातच 75% धरण ओव्हरफ्लो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।